सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती, एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन विजयी। एनडीएच्या राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मतं, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं। इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा अंदाज। नेव्हीनगरमधून भरलेल्या रायफलची चोरी, रायफल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नमो शेतकरी महासन्मानचा पुढचा हप्ता जमा, सुमारे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 825 कोटी जमा। रोहित पवारांचा शिरसाडांवर 5000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप। सिडको जमीन घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार, रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती। आमदार रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी खोटी माहिती दिली, भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची टीका। गोकुळ सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा पोट नियम दुरुस्तीला विरोध। नारदांच्या मनधरणीसाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेची बैठक संपन्न। जेईई स्कॉलर्सची आयआयटीकडे पाठ, परदेशी विद्यापीठ संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांची पसंती। त्र्यंबकेश्वर सोबत नाशिकलाही तीर्थक्षेत्राचा दर्जा हवाय, नाशिक मनपाची राज्य सरकारकडे मागणी। दिवाळीनंतर ठाकरे गटात मोठा भूकंप, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत। ठाकरे गटाचे आमदार कृपाल तुमाने शिवसेनेच्या संपर्कात। आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचा भाव वधारला, सोनं प्रतितोळा 1,09,700 रुपयांवर, तर चांदी प्रति किलो 1,26,000। 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर हिंगोलीमध्ये पावसाची हजेरी, अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत, महाराष्ट्र सरकारकडून जम्मू काश्मीरला 5 कोटींची मदत। आणि पंतप्रधान मोदी पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करत अधिकाऱ्यांशी साधला संवाद।